नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे, सोडवू. दोन भागीदारांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 असून त्यांच्या मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे. तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर काय आहे? असा प्रश्न आहे, हे पाहायचं आपल्याला. बघा आपण सोडवू. अगोदर भांडवलाचे गुणोत्तर काय आहे? त्यांच्या भागीदारांच्या भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफा गुणोत्तर, यानुसार आपल्याला सोडवता येईल. भागीदार आपल्याला माहित नाही, भागीदार 1, भागीदार 2, त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर काय? 3:4. मुदतीचं आपल्याला दिलेलं नाही, मुदत आपण घेऊ x(y) म्हणजेच x/y, आणि त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आपल्याला 6:5 म्हणजे 6/5. आता सोडवा. हे इकडे x/y राहील आणि 3/4 इकडे गुणाकारात आहेत, ते बाजू बदलून व्यस्त होतील. मग इकडे 6/5 गुणिले 4/3. बघा इथं काही संक्षिप्त होऊ शकते का? 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. आता काय नाही होणार, गुणाकार. 4 × 2 = 8 आणि 5 × 1 = 5. म्हणजे त्यांचं नफ्याचे गुणोत्तर बरोबर 8:5. आणि हाच आपला पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.